जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका. तब्बल 5 वर्षातून एकदाच येणारा योग. बायकोबरोबर असताना देखील आपले स्वतःचे मत नोंदवता येते. 20 तारखेला मिळालेले संधीचे सोनेकर. दुकानदार काय पाहिजे? ग्राहक मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि हिंमत पाहिजे. दुकान अरे साहेबांना एक क्वार्टर सोडा आणि मूगडाळ द्या. बायको चांदण्या रात्री आकाशाकडे बघत नवऱ्याला विचारते, अहो सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण तोडू शकत नाही? नवरा मी नाही सांगणार. बायको सांगा ना प्लीज. नवरा तुझं तोंड. चिंगीने इंग्लिश स्पीकिंग कोर्स पूर्ण केला आणि चिंटूला म्हणाली की कोणताही प्रश्न विचार, मी तो मराठीत ट्रान्सलेट करून सांगते. चिंटू म्हणाला, शेर इटला मराठीत काय म्हणतात सांग बरं. चिंगी म्हणाली, वाघ जेवतोय. मण्याला कुत्रा घेऊन फिरताना पाहून राजूने विचारले, तुझा कुत्रा चावतो का? मण्या म्हणाला, छे अजिबात नाही. राजूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला. अयो अयो करत राजू म्हणाला, तू काय म्हणालास? तुझा कुत्रा चावत नाही. मन्या उत्तरला, पण हा माझा कुत्रा नाही. भाजी कशी झाली असं जेव्हा बायको विचारते तेव्हा धर्मसंकट उभं राहतं. खराब म्हणायची सोय नसते आणि चांगली झाली म्हटलं की आणखी वाढते. चिंटू रिक्षावाल्याला थांबवतो. चिंटू स्टेशनला जायचे किती घेणार भाऊ? रिक्षावाला 50 रुपये होतील दादा. चिंटू 20 रुपये घ्या ना. रिक्षावाला 20 रुपये कोण नेणार? चिंटू तुम्ही मागे बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. बायको तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहात. नवरा काय झालं ते तर सांगशील की नाही? बायको तुमच्या लॅपटॉपमध्ये ते जे फोल्डर आहे त्याचं नाव तुम्ही माय डॉक्युमेंटच्या ऐवजी अवर डॉक्युमेंट असं ठेवू शकला असता ना. एका चोराला कोर्टासमोर हजर केलं जातं. वकील त्याची उलट तपासणी घेतात. मग न्यायाधीश त्याला विचारतात, न्यायाधीश सगळे लोक घरात असताना तू चोरी कशी केलीस? चोर साहेब तुम्हाला चांगली नोकरी आहे, भरपूर पगार आहे, तुम्ही हे सगळं शिकायची काही गरज नाही बघा. बायको तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता ओ? नवरा खूप. बायको तरी पण सांगा ना. नवरा तू मला एवढी आवडतेस की असं वाटतं तुझ्यासारखी आणखी एक असावी. सोनू बाबा बेवडा कोणाला म्हणतात? बाळा बाळा ह्या समोर 4 गाड्या आहेत ना, बेवड्याला त्या 8 दिसतात. तसं असलं तरच समजायचं हा माणूस बेवडा आहे. सोनू पण बाबा समोर तर फक्त 2च गाड्या आहेत. पप्पू नोकराची मुलाखत द्यायला गेला. कंपनीत जोखमीचं काम होतं. इकडची तिकडची विचारपूस केल्यानंतर मॅनेजरने प्रश्नोत्तर सुरू केली. मॅनेजर आपल्याकडचं काम नाजूक आहे, त्यात मोठी जोखीम असते. तुम्ही आजपर्यंत कधी एखादी मोठी जोखीम घेतली का हो? पप्पू हो. मॅनेजर कोणती? पप्पू देवाकडं पुढच्या जन्मी सुद्धा हीच बायको मागितलीये. एके सकाळी पप्प्या तयारी करून बाहेर पडतो. स्टॉपवर येऊन टॅक्सी थांबवतो. पप्प्या सिद्धिविनायकला जाणार का? टॅक्सीवाला हो. पप्प्या ठीक आहे जाऊन या, पण परत येताना माझ्यासाठी का नाही प्रसाद घेऊन या. विज्ञानाचा क्लास सुरू असतो. गुरुजी प्रश्न विचारतात. गुरुजी अंड्यातून पिल्लू कसं बाहेर येतं सांगा पाहू. बंड्या गुरुजी ते बाहेर येतं का नाही विशेष नाही. गुरुजी खरा प्रश्न आहे की ते आत कसं घुसतं. पेपरमध्ये प्रश्न होता, शास्त्रीय कारणे लिहा. प्रश्न डोक्यावर पांघरून घेऊन का झोपू नये? एका कार्ट्याने उत्तर लिहिलं, कारण कोण झोपलंय ते कळत नाही बघा. वर्गात विज्ञानाचा तास सुरू असतो. गुरुजी मुलांना एका मागोमाग एक प्रश्न विचारतात. गुरुजी माशी आणि डासामध्ये काय फरक आहे? पप्प्या मी सांगू का गुरुजी? गुरुजी हो सांग ना. पप्प्या गुरुजी माशी माणसाला फक्त तपासते आणि डास डायरेक्ट इंजेक्शन देतो बघा. बायको बंदूक घेऊन दारात का थांबला तुम्ही? नवरा वाघाची शिकार करायला जातोय. बायको मग जरा थांबलात का? नवरा अगं बाहेर कुत्रा आहे, ते गेले की जातो की. शाळेत इंग्रजी व्याकरणाचा तास सुरू असतो. गुरुजी
मुलांना प्रश्न विचारतात. गण्या सांग, शेल कधी वापरतात गण्या? थंडीत. शाल कधी वापरतात गण्या? थंडीत. गुरुजींनी गण्याला घाम येईपर्यंत मारला. एक म्हातारा ऑपरेशन टेबलवर झोपला होता. त्याचं मोठं ऑपरेशन होणार. त्याचं डॉक्टर जावाई करत होता. सगळी तयारी झाली आणि ऑपरेशन सुरू होणारच तोच सासऱ्याने जावयाचा हात पकडला आणि म्हणाला, जावाई बापू, मला का माहीत आहे तुम्ही मला काही होऊ देणार नाही, पण काही अकडीत घडलंच तर तुमच्या सासूबाई तुमच्याकडे राहायला येतील, त्याची काळजी घ्या. ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं बघा. संध्याच्या मित्राला फोन करते. संध्या, मला विसरून जा शुभम, आता माझं लग्न होणार आहे. मित्र, अगं पण माझं नाव रितेश आहे. बंड्या एका ज्योतिषाला हात दाखवतो. ज्योतिषी, बाळा, तुझ्या कुंडलीत शिक्षण योग आहे, तू खूप शिकशील. बंड्या, महाराज ते मला माहिती आहे, गेल्या 3 वर्षापासून शिकतोय. पास कधी होणार ते सांगा. ज्योतिष धंदा बंद